मी सुनील परमेश्वर वाबळे, राहणार खामगाव, जिल्हा बुलढाणा. माझी परिस्थिती इतकी भयानक झालेली होती, मी दवाखाने खूप करून बघितले, काहीच फरक नाही पडला. ज्यांनी जे सांगितलं आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक सर्व करून बसलो. तुम्हाला त्रास काय होतो? त्रास म्हणजे माझा असा झालेला होता, माझ्या बॉडीमधलं कॅल्शियम संपलेलं होतं असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. आणि माझ्या हातापायात कंटिन्यू मुंग्या राहायच्या, मी चालता चालता पडून जायचो. त्याच्यामुळं माझे दोन्ही गुडघे पण फुटलेले आहेत. म्हणजे मी जरा वेळ पण उभं नव्हतं राहू शकत. त्याच्यानंतर माझ्या ओळखीचेच आहेत, यांचे मामाच आहे, त्यांनी सांगितलं, त्यांनी मला सांगितलं. आपण ट्रीटमेंट केली तुम्हाला, कंबर आणि दोन्ही पाय पण घेतले आपण. हो. किती फरक पडला सर? 90% फरक पडलेला मला पहिल्याच दिवशी. वाकरवर आले? शिवाय चालून जातो? नाही, मी बिना वॉकरचं चालू शकतो इथं आल्यापासूनच. याच्या आधी तर म्हणजे बिना वॉकरचं मी उभं पण नव्हतं राहू शकत. म्हणजे वॉकर सोडू शकत नव्हतं? नाही, वॉकर सोडून नव्हतं शकत. फर्स्ट ट्रीटमेंट आज जर मी आज मी फर्स्ट टाइम आलेलो आहे आणि फर्स्ट टाइम मध्ये एवढा फरक पडलेला आहे. बरं, तुम्ही एवढं आता उभे राहिले बिना वॉकरचे? किती दिवसापासून असे उभे राहू शकत नव्हते? तरी 2-2.5 महिने झालेले. 2-2.5 महिन्यापासून बिना वॉकरचं उभं राहू शकत नाही. कसं वाटलं सगळ्यांना रिझल्ट? लाईव्ह आहे त्यांना, काय आपण लाईव्ह आहे, काय बोला कसं बोला काहीच नाही, जे हाय रिझल्ट तेच बोलताय. बरोबर? माझा त्रास मला माहिती होता. बाकीच्यांना सर्वांना रिझल्ट कसे वाटले? छान येत नाही एकदम. आणि गुण पडल्यावरती कोणी खरंच सांगेल ना, कारण मी प्रत्येक दवाखाना करून थकलेलो आहे. बरोबर आहे ना? ज्याला जे सांगितलं ते करून बसलेलो आहे. असंख्य दवाखाने. आता हा पण एक दवाखाना सांगितला, पण इथं पहिल्याच वेळेस मला जर एवढा 90% जर फरक पडलेला आहे. 90% फरक वाटतो? हो, 90% फरक. 90% कुठं वाटला का तुम्हाला सर याच्या आधी? आतापर्यंत कुठंच नाही. मी तुम्हाला काय सांगतो, पाण्यासारखा पैसा वाहू घातलेला आहे मी. लोकलमध्ये तर केला, मुंबईपर्यंत जाऊन आलो. इतर तुमच्यासारख्या अशा त्रस्त पेशंटसाठी काय मार्गदर्शन देऊ शकता? इथले रिझल्ट कसे वाटले? मार्गदर्शन म्हणजे तुम्ही जर माणसानं आल्याबरोबर मी पळतच निघालो पाहिजे तर ते पॉसिबल नाही आहे. मला चालता येत नव्हतं, मी रडत हसत कसं तरी चालवतो. मी असं नॉर्मली चालू शकतो आता चालू शकतो. याच्या आधी मी बिना वॉकरचं चालूच नव्हतो शकत. कारण जर तुम्ही म्हणसाल की फर्स्ट टाइम आल्याबरोबरच. तुम्ही काय सांगितलं, मी भरपूर दवाखाने फिरलो. हो, खूप. आतापर्यंत किती खर्च झाला सर तुमचा? बापरे, लाखो मध्ये गिनती नाही. माझ्या किती पैशामध्ये तुम्हाला 90% आराम वाटला? बापरे बाप, काहीच नाही सर. कमीत कमी काय, फक्त दवा गोळ्याचे जे लागले 2-3 हजार फक्त तेच. आणि बाकीचे थेरपी? हा, बाकी थेरपी सर्व मिळून किती लागले तुम्हाला पैसे? तरी अंदाजाने 5-6 हजार असतील. आजचे? हो, 3000 घेतले फक्त? हो, जे असतील ते. 3000 लागले? हो. 3000 मध्ये एवढं? हो, सॉरी. त्या 3000 मध्ये सर्व आलेलं आहे. माझं थेरपी पण आलेली आहे, मेडिसिन पण आलेलं आहे. सर्व त्याच्यात आहे? हो, राईट सर. तर 3000 पुढे बाकीचे खर्च केले एवढ्या दिवसात? बापरे बाप, मी तुम्हाला काय सांगतो सर, लाखोन पैसा घातलेला आहे. आपण 3000 एवढा रिलीफ दिलाय त्यांना. हो.